नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो हे पायथागोरसचं प्रमेय आपण अभ्यासलंय. आज आपण या प्रमेयाचा व्यत्यास आणि त्याची सिद्धता अभ्यासणार आहोत. आता हा त्रिकोण LMN आहे. आता आपण या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी मोजूया. LM बरोबर 6 सेंटीमीटर. आता आपण MN याची बाजू मोजूया. MN याची लांबी आहे 8 सेंटीमीटर आणि LN बरोबर 10 सेंटीमीटर. आता आपण त्रिकोण LMN हा मोजूया. कोन LMN हा 90 अंशाचा आहे, म्हणजेच कोन LMN हा काटकोन त्रिकोण आहे. याद्वारे आपण असं म्हणू शकतो की एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हा पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे. आता आपण तो प्रत्यक्ष सिद्ध करूया. पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. पक्ष त्रिकोण LMN मध्ये LN वर्ग बरोबर LM वर्ग अधिक MN वर्ग. साध्य कोन LMN बरोबर 90 अंश. रचना त्रिकोण XYZ असा काढला की LM बरोबर XY, MN बरोबर YZ, कोन XYZ बरोबर 90 अंश. सिद्धता त्रिकोण XYZ मध्ये कोन XYZ बरोबर 90 अंश, म्हणून त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणून त्रिकोण XYZ मध्ये पायथागोरसच्या प्रमेयावरून XZ वर्ग बरोबर XY वर्ग अधिक YZ वर्ग, म्हणून XZ वर्ग बरोबर LM वर्ग अधिक MN वर्ग. कारण रचना म्हणून XZ वर्ग बरोबर LN वर्ग. कारण पक्ष म्हणून XZ बरोबर LN, म्हणून त्रिकोण LMN एकरूप त्रिकोण XYZ. बाजू 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 कसोटी, म्हणून कोन LMN बरोबर कोन XYZ बरोबर 90 अंश. एकरूप त्रिकोणांचे संगत कोन, म्हणून त्रिकोण LMN हा काटकोन त्रिकोण आहे. आता आपण एक उदाहरण पाहू. त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 9 सेंटीमीटर, BC बरोबर 12 सेंटीमीटर आणि AC बरोबर 15 सेंटीमीटर. त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे का हे सकारण लिहा. उकल त्रिकोण ABC मध्ये AB बरोबर 9 सेंटीमीटर, BC बरोबर 12 सेंटीमीटर आणि AC बरोबर 15 सेंटीमीटर. म्हणून AC ही सर्वात मोठी बाजू आहे. AC वर्ग बरोबर 15 वर्ग बरोबर 225. समीकरण 1. AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर 9 वर्ग अधिक 12 वर्ग बरोबर 81 अधिक 144 बरोबर 225 बरोबर 15 वर्ग बरोबर AC वर्ग. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ABC मध्ये AC ही सर्वात मोठी बाजू आहे, म्हणून AC हा कर्ण आहे. म्हणून कर्णासमोरील कोन म्हणजेच कोन ABC बरोबर 90 अंश. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण 30 अंश, 60 अंश, 90 अंश, 45 अंश, 45 अंश, 90 अंश मापाच्या त्रिकोणांचे गुणधर्म अभ्यासलेत. तसंच काटकोन त्रिकोणाच्या संदर्भात भूमितीमध्याचं प्रमेय अभ्यासले. पायथागोरसचं प्रमेय आणि त्याचा व्यत्यास, त्यांची सिद्धता ही पण आपण अभ्यासली आहे.
आता आपण या संकल्पनांवर आधारित काही उदाहरणांचा अभ्यास करूया. उदाहरण पहिलं. एका समभुज चौकोनाच्या कर्णांची लांबी अनुक्रमे 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर आहे. त्या समभुज चौकोनाची परिमिती काढा. उकल. आकृतीचं निरीक्षण करा. चौकोन ABCD मध्ये कर्ण AC बरोबर 6 सेंटीमीटर आणि कर्ण BD बरोबर 8 सेंटीमीटर. कर्ण AC आणि कर्ण BD परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, म्हणजेच ते परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणून आकृतीमध्ये रेख AO बरोबर रेख CO आणि रेख BO बरोबर रेख DO. म्हणून रेख AO बरोबर रेख CO बरोबर 1/2 गुणिले AC बरोबर 1/2 गुणिले 6 बरोबर 3 सेंटीमीटर. समीकरण पहिलं. आणि रेख BO बरोबर रेख DO बरोबर 1/2 गुणिले BD बरोबर 1/2 गुणिले 8 बरोबर 4 सेंटीमीटर. समीकरण दुसरं. तसंच कोन AOB बरोबर कोन BOC बरोबर कोन COD बरोबर कोन DOA बरोबर 90 अंश. म्हणून त्रिकोण AOB, त्रिकोण BOC, त्रिकोण COD, त्रिकोण DOA हे सर्व काटकोन त्रिकोण आहेत. म्हणून त्रिकोण AOB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AB वर्ग बरोबर AO वर्ग अधिक BO वर्ग. म्हणून AB वर्ग बरोबर 3 वर्ग अधिक 4 वर्ग, कारण समीकरण 1 आणि 2 बरोबर 9 अधिक 16 बरोबर 25. म्हणून AB बरोबर वर्गमुळात 25 बरोबर 5 सेंटीमीटर. समीकरण तिसरं. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे. म्हणून रेख AB बरोबर रेख BC बरोबर रेख CD बरोबर रेख DA बरोबर 5 सेंटीमीटर, कारण समीकरण तिसरं. म्हणून समभुज चौकोन ABCD ची परिमिती बरोबर 4 गुणिले 5 बरोबर 20 सेंटीमीटर. त्रिकोण PQR मध्ये PR बरोबर 10 सेंटीमीटर. कोन PRQ बरोबर 30 अंश, कोन PQR बरोबर 45 अंश. रेख PS रेख QR ला लंब आहे आणि बिंदू S हा बिंदू Q आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. रेख PS रेख QR आणि रेख PQ यांची लांबी काढा. उकल. दिलेली माहिती. त्रिकोण PQR मध्ये PR बरोबर 10 सेंटीमीटर, कोन PRQ बरोबर 30 अंश, कोन PQR बरोबर 45 अंश. रेख PS रेख QR ला लंब आहे आणि बिंदू S हा बिंदू Q आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. म्हणून त्रिकोण PQR मध्ये कोन PSR बरोबर 90 अंश, कारण रेख PS रेख QR ला लंब आहे, आणि कोन PRS बरोबर 30 अंश, कारण दिलेली माहिती. म्हणून कोन RPS बरोबर 60 अंश, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून त्रिकोण PSR हा 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. म्हणून त्रिकोण PSR मध्ये PS बरोबर 1/2 गुणिले PR, कारण 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म. म्हणून PS बरोबर 1/2 गुणिले 10 बरोबर 5 सेंटीमीटर. समीकरण पहिलं. तसंच त्रिकोण PSR मध्ये SR बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले PR, कारण 30 अंश, 60 अंश, 90 अंश मापाच्या त्रिकोणाचा गुणधर्म. म्हणून SR बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 10
बरोबर 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. समीकरण दुसरं. आकृतीमध्ये कोन PQR बरोबर कोन PSQ बरोबर 45 अंश, कारण बिंदू S हा बिंदू Q आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. म्हणून त्रिकोण PSQ मध्ये कोन QS बरोबर 45 अंश, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून त्रिकोण PSQ हा 45 अंश 45 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. म्हणजेच त्रिकोण PQS हा समद्विभुजक काटकोन त्रिकोण आहे. म्हणून त्रिकोण PSQ मध्ये PS बरोबर QS बरोबर 5 सेंटीमीटर, कारण समीकरण पहिलं. QR बरोबर QS अधिक SR, कारण बिंदू S हा बिंदू Q आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. म्हणून समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून QR बरोबर 5 अधिक 5 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. समीकरण तिसरं. त्रिकोण PSQ मध्ये PS बरोबर QS बरोबर 1 छेद वर्गमुळात 2 गुणिले PQ, कारण PSQ हा 45 अंश 45 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण आहे. म्हणून PQ बरोबर वर्गमुळात 2, PS बरोबर वर्गमुळात 2 गुणिले 5, PS बरोबर 5 सेंटीमीटर, कारण समीकरण पहिलं. म्हणून PQ बरोबर 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. आपण काय शिकलो? एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. हा पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आणि त्याची सिद्धता आपण शिकलो. आपण पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाचे उपयोजन शिकलो. तसंच काटकोन त्रिकोणाच्या संदर्भातील प्रमेयाचं मिश्र उपयोजनही शिकलो. स्वाध्याय. 10 मीटर लांबीच्या एका शिडीचं वरचं टोक भिंतीला टेकवलंय. शिडीचं खालचं टोक भिंतीपासून 6 मीटर अंतरावर आहे. शिडीचं वरचं टोक जमिनीपासून किती उंचीवर आहे? एका त्रिकोणाच्या बाजू 9 सेंटीमीटर, 40 सेंटीमीटर आणि 41 सेंटीमीटर लांबीचे आहेत. हा त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का हे शोधा. त्रिकोण LMN मध्ये कोन LMN बरोबर 90 अंश, रेख MP हा रेख LN ला लंब आहे. तसंच LP बरोबर 20 सेंटीमीटर आणि PN बरोबर 5 सेंटीमीटर. आकृतीचं निरीक्षण करा आणि दिलेल्या माहितीच्या आधारे X, Y आणि Z यांच्या किमती काढा.